नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात ऑनलाईन गुरु YouTube चॅनल. तर आनंदाची बातमी आहे. माझी लाडकी बहीण योजनेचे ई-के-वाय-सीची मुदत झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वी राबवली जात आहे. याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ही कशी प्रक्रिया करावी अशी सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. तर माननीय महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी आजच कालच एक सूचना दिलेली आहे की गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई-के-वाय-सी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही. याचीच पूर्वकल्पना आहे. या अडचणीची गांभीर्य नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजनेत ई-के-वाय-सी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच पात्र लाभार्थी महिलेचे वडील किंवा पती हयात नाही किंवा घटस्फोट झाले त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-के-वाय-सी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे. त्यानुसार एक पोस्ट पण टाकलेली आहे. माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण ई-के-वाय-सी प्रक्रिया. त्यात राज्यातील अनेक महिलांना नैसर्गिक आपत्ती व अडचणीमुळे लाडकी बहीण ई-के-वाय-सी पूर्ण करणे शक्य झाले नव्हते. त्यासाठी आनंदाची बातमी आहे. ई-के-वाय-सी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत करण्यात आली आहे. योजनेत लाभ अखंडित सुरू राहण्यासाठी पात्र भगिनींनी त्वरित ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करावी. विधवा व एकल घटस्फोटित महिला तसेच महिलांचे वडील हयात नाहीत अशा महिलांना आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. तर सर्वांना आनंदी बातमी आहे की 31 डिसेंबर 2025 रोजी 25 पर्यंत आपली मुदत वाढ करण्यात आली आहे. तर सर्वांनी लवकरात लवकर आपापली लाडकी बहीण ई-के-वाय-सी करून घ्यावी व लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरळीत राहील असे होईल, याच्यामुळे होईल. तर आपण आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व धन्यवाद. जय महाराष्ट्र.